आणि मेंढ्यांकडे बगळी पण मोकार होती, मोकार झेमेला आहे. तर फायनल मित्रांनो बघू शकता आता आम्ही वाड्यावरती पोहोचलेलो आहे. बघू शकता संध्याकाळची वेळ झालेली आहे, दिवस गेला आहे, जवळपास 6:30 वाजत आलेले आहेत. तर हॅलो गाईज, स्वागत आहे तुमचं परत एकदा एका नव्या व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो आज आपण आलेलो आहे मेंढ्यांकडे, कारण की ते जे आबा आहे त्या घरी गेलेले आहे, त्यांच्या बदली आज आपण आलेलो आहे एक दिवस मेंढ्या वळण्यासाठी. तर बघू शकता तर जस्ट आपण पोचलो पण वाड्यावरती कालच, आणि आज आपण चाललेलो आहे मेंढ्या वळण्यासाठी. तर बघू शकता आज आपला जो वाडा आहे तो दुसरीकडे न्यायचा आहे आणि तीच तयारी चालू आहे. बघू शकता गँगचं सगळ्यात आवरलेलं आहे आणि आपण आता ही मोठी गाडी घेऊन जाणार आहे, टमटम. आणि काही तिघा चौघा जण मेंढ्या घेऊन येणार आहे, आपण ही टमटम घेऊन जाणार आहे, कारण की थोडंसं 1-2 किलोमीटरच्या अंतरावरती आपल्याला या मेंढ्या ज्या आहे त्या तिथं घेऊन जायच्या आहे. ते आता पायी घेऊन येतील चारीत आणि आपण मस्तपैकी गाडी घेऊया, तिथं याच्यावरती लावूया. त्यानंतर तुम्हाला वाघर दाखवतो. बघू शकते वाघर आहे, त्यात काही बकरं आहे. तर आता आपण अगोदर जाऊन पुढं जागा वेगा धरून मस्तपैकी जी वाघर आहे ती बघू शकता, त्याला गज आहे सगळ्या साईडनं, ते गज वेगळं ठोकून मस्तपैकी वाडा तयार करून ठेवू, म्हणजे संध्याकाळी ते आले का त्यात पटकन मेंढ्या घालून द्यायच्या राहतील. आणि त्याचबरोबर आपण जी गाडी आहे तिथे लावून देणार आहे आणि जाणार आहोत मेंढ्या वळण्यासाठी. बघू शकता. तर बघूया आजचा आपला दिवस कसा जातो कसा नाही. तर बघू शकता आमचे दोडके नाणे आवर सावर करताना बघू शकता दोन्ही कवळ्यांमध्ये दोन वाघर घेतलेला आहे. बघू शकता दोडके नाना आपण इथे दोघं बघू शकता वाघर मस्तपैकी या डोंगराच्या कडेला ते जात्या मेंढ्या वळायला. बघू शकता डोंगर पाहिला, अंगठा डोंगर पण तुम्ही बघू या पाठीमागं अंगठ्यावाने त्याचा आकार आहे वरच्या साईडचा, बघू शकता. आणि या साईडनं बी डोंगर आहे, म्हणजे आपण डोंगराच्या सिल्याकामध्ये बघू शकता. तुम्हाला पाठीमागच्या कॅमेरा दाखवतो, अंगठ्या डोंगर एकदम खत्री आहे. बघू शकता हा अंगठ्या डोंगर मनमाडच्या पाठीमागायचा थोडासा अंगठ्या डोंगर. त्याचा जो पूर्ण वरचा जो आकार आहे तो एकदम अंगठ्यावानी, त्याच्यामुळे त्याला अंगठ्याचा डोंगर असं म्हणतात. आणि त्या डोंगराच्या काढायला सस्ये विषय बिबटे वाघ वगैरे पण आहे. आणि या साईडला पण तुम्ही बघू शकता, या साईडला मोठमोठे डोंगर आहे आणि इकडं पण बिबटे वगैरे आहे, कारण की कालच आपल्या ज्या मेंढ्या आहेत त्या तिकडे जायला होत्या आबा म्हणे, आणि तिथं बिबट्या आला होता वासानी मेंढ्यांच्या. बघू शकता आणि त्यांनी काल पाहिला होता. एकदम खतरनाक बिबट्या आहे, कारण की तिकडे लपाई जागा जास्त आहे त्याच्यामुळं. बघू शकता. बघू शकता ही आमची एवढी गँग आहे मेंढ्यांकडे आलेली. बघू शकता तिथं आई आहे, तिथं नानी, इथं समू पांडे, तिथं बाबा, इथं दोडके नाना आणि त्या साईडला मानदा नानी, अशी आम्ही 5-7 जण आहे. बघू शकता मेंढ्या वळण्यासाठी आमची एक टोळीची मस्त गँग, अशी एक खतरनाक गँग आहे. बघू शकता. तर चला आता ते मेंढ्या सोडतील ना, आपण जाऊया मस्तपैकी गाडी घेऊन. बघू शकता आमचे संपांडे पण रेडी आता मेंढ्या वळण्यासाठी. बघू शकता एकदम मस्त टोपी घातलेली तिने, कडकमध्ये गोल म्हणजे ऊन लागणार नाही. बघू शकता बारीकले जे कोकरे ते गाडीमध्ये टाकलेले आहे, कारण की लांब जास्त आहे जायचं आहे आणि त्याच्यामध्ये ते लहान बाकराला मारते, त्याच्यामुळे बघू शकता गाडीमध्ये पॅक केलेले आहे आपण. आणि या साईडला लगेच मेंढ्या सोडलेला आहे. आता बघू शकता तिकडे आपला वाडा होता तिथून इथं आणला आहे साडा होता, त्याच्यामुळं गाडीवर घेतली. आणि मग त्याच्यानंतर इथं कोकर पकडले, गाडीत टाकले आणि त्यानंतर आता बाकीची गँग आता मेंढ्या घेऊन येतील. आपण जाऊया गाडी घेऊन मस्तपैकी. आणि आता आपण चाललोय गाडी घेऊन मस्तपैकी, बाकी मेंढ्या घेऊन येते. बघू शकता एक छोटा डॉन पण आपला सांगता. बघू शकता एक छोटा डॉन आपल्या जोडीमध्ये बारीक कोकर मध्ये बसलेला आहे ते. बघू शकता आम्ही आता दोघं जण चाललोय बारीक, ब्रेकच्या खाली नको यायला म्हटले ते. चला आता जाऊया. तर फायनली आता गाडी चालू केलेली आहे. बघू शकता दोडक्या नानाले पुढे गेलेले आहे, त्यांच्या पाठीमागं मी आहे. बघू शकता त्यांनाच रस्ता माहिती, त्याच्यामुळे ते चालले पुढं, त्यांच्या पाठीमागं लगेच आपण चाललेलो आहे मस्तपैकी. बघू शकता फायनली मित्रांनो, बघू शकता आपण दुसऱ्या स्पॉटवरती पोहोचलेलो आहे. इथं गाडी लावली सावलीला. बघू शकता ही वावर आहे आणि याच्यामध्ये कांदेच काढायचं काम चालू झालेलं आहे. बघू शकता ती गाडी तिथं लावलेली आहे आपल्यावाली. चला आता जाऊया जवळ आणि बघूया. तर बघू शकता आपल्या वाघर वगैरे काढून ठेवलेली आहे मस्त. एक रस्त्याला घरा होता.
तर बघू शकता मित्रांनो, जे आपण बारीक कोकरा गाडीमध्ये आणले ते त्यांना सावलेला एक जुगाड केलेला आहे. बघू शकता तुम्ही. एकदम मस्तपैकी बसलेले आहेत एवढे बी सावलीला. बघू शकता त्याला आता वाकर लावलेली आहे, त्याच्यावरून ब्लँकेट टाकलेलं आहे. बघू शकता खतरनाक सोयी केलेली आहे त्यांना. तर फायनल मित्रांनो, आपण ही गाडी तिकडे लावलेली आहे वावरामध्ये आणि आता चाललोय मेंढ्यांकडे, मेंढ्या वळण्यासाठी. बघू शकता मोक्कार वारा सुटलेला आहे आणि आता दुपारचे जवळपास 2 वाजलेले आहे, त्याच्यामुळे ऊन पण खूप झालेलं आहे. एक तर आपण टोपी वगैरे काहीच आणलेलं नाही, त्याच्यामुळे ऊन पण लागतंय. पण आता जावंच लागेल, काय करणार आहे. तिथं बी गाडी जवळ काही करमाना, तर म्हटलं येऊ समूह पांड्याकडून गारका मारून. ते आता इथं कुठंतरी एक तळ आहे, तिथं आता मेंढ्यांना पाणी पाजण्यासाठी आलेले आहे ते. इकडं बघू शकता, इकडं पाठीमागचे डोंगर दिसते, त्या डोंगरावरती गेले ते मेंढ्या चारण्यासाठी. आता इतक्यात फोन केला, ते आले खाली पाणी पाजण्यासाठी. त्यामुळे आता चाललो आपण त्यांच्याकडे. आणि तिकडे गेल्यानंतर इतक्यात तुम्हाला जो डोंगर दाखवला पाठीमागे, त्या डोंगरावरती जायचं आपल्याला. तर चला आता सर्वात पहिले भेटूया समूह पांड्याला आणि तिकडून मस्तपैकी जाऊया त्या डोंगरावरती मेंढ्या चारण्यासाठी. फायनली बघू शकता समूह पांडे भेटलेला आहे. आपल्या मेंढ्या पण सापडलेल्या आहे. बघू शकता इथं पाणी पाजण्यासाठी आणलेलं होत्या, कारण की त्या डोंगरावरती पाणी नाही प्यायला. बघू शकता इथं एक डबकं आहे, या साईडला एक डबकं आहे. इथं मेंढ्या वळण्यासाठी, पाणी पाजण्यासाठी आलेलो आहे. सॉरी, एक 3-4 वर्षापर्यंत आम्ही इथंच आले तो, तेव्हा पाणी वगैरे नव्हतं, पण आता आहे थोडंसं पाणी. बघू शकता समूह शेटचा थोडासा गोट्टा झाला असं वाटतंय का नाही घालून. मग शिकतो त्या डोंगराच्या टोकावरती गेला होता. बघू शकता की जो पाठीमागं डोंगर आहे, त्या डोंगरावरती गेला होता. आता आपल्याला परत त्या डोंगरावरती जायचं आहे. तर चला जाऊया मस्त त्या डोंगरावरती, बघूया तिथला व्ह्यू कसा येतो कसा नाही. तर फायनली मित्रांनो बघू शकता, आता आम्ही चाललो आहे त्या डोंगराकडे, कारण की आता पाणी बिनी पाजलेलं आहे, त्यांना ताण लागली, त्याच्यामुळे इकडे पाणी पाजण्यासाठी आलेलो होतो आपण. बघू शकता समोर पांडे उत्सुकीत आहे आता मेंढ्यांना. काही पाठीमागं आहे, काही पुढं आहे आता. आणि त्या जो डोंगर आहे त्या डोंगरावरती गाई पण गेलेला आहे, खूप वरती गेलेला आहे आणि एकदम बारीक बारीकच दिसते आहे. त्याला सवयी त्याचा रोजच्या एवढ्या वरती जात्या डोंगरावरती चरण्यासाठी. आपल्या मेंढ्याने जाणार, पळून येतील शक्यतो, पण तरी जाणारच आहे आपण त्या डोंगराच्या कडाला. आणि तिथं गेल्यानंतर आपण वरती जाऊन बघणार आहे का कसं वाटतं कसं नाही, वरचा थोडासा व्ह्यू घेणार आहे. तर चला आता भेटूया डायरेक्ट मस्तपैकी त्या डोंगराच्या कडाला गेल्यावरती. फायनली आता आपण डोंगराच्या कडाला एंट्री मारणार आहे. बघू शकता समोर पांडे वर जाण्यासाठी विचार आहे, त्याला परत एकदा वरती जायचं त्या डोंगरावरती. बघू शकता एकदम खत्री डोंगर आहे, एकदम मोठमोठे डोंगर आहे. आणि या डोंगरावरती गाई पण गेलेलं आहे सरायला. आता दिसणार नाही, लय बारीक दिसते आम्हाला असता कॅमेरामध्ये, पण एकदम बारीक दिसतील ते. फायनली बघू शकता जंगलच आहे, त्या जंगलामध्ये जायचं आहे आता. बघू शकता एकदम मोठमोठे डोंगर आहे ते. फायनली आता बघू शकता मेंढ्याला ठेवलेलं आहे आणि आम्ही एकदम आता डोंगराच्या कडेला आलेलो आहे. बघू शकता पाठीमागं डोंगर. आता आपण चाललो आहे डोंगरावरती, बघूया किती वरती जातो किती नाही, कारण की वरती जाताना भांडे मिंडायला दुखत्या. सम भांडे वंशी जायला होता, त्याला विचारू कसं काय वाटलं कसं काही नाही. सम भांडे कसं काय वाटलं वंशी डोंगरावरती गेलं. पाय दुखत यार, हां पाय दुखत, अजून काय होतं, अजून काय मांडा दुखत. तर तो म्हणतोय मक्कार भांड्या दुखा द्या, पाय दुखा द्या, कारण की कधीच नव्हतं एवढ्या वरती गेल्यावरती पाय तर दुखणारच आहे. पण तरी बी आता आपण इथं चाललेलं आहे, मक्कार हवा सुटलेली आहे. बघू शकतो एकदम जवळ आलेलं आहे आपण डोंगराच्या. तर चला आता आम्ही एक काम करतो, झटक्या दिवशी वरती चढून जातो. वरती चढल्यानंतर मग तिथं जाऊन आपण बाकीचा व्ह्यू बघूया खत्रीमध्ये. बघू शकता एकदम जागीच चढायचं आपल्याला आणि समूह पांडे पुढं पळत आहे. बघू शकता मक्कार कातो बघू शकता या साईडला मक्कार उचूच डोंगर आहे. इथून तिकडून जेवढी लाईन आहे तेवढी डोंगराचीच लाईन आहे. याही थोडंसं खोल आहे आणि तिला बिबटे पण असू शकत आहे, थोडंसं जपून जावं लागलं आम्हाला. बघू शकता मित्रांनो आमच्या पाठीमागं आमचा गोकुळ डॉन सुद्धा आलेला आहे. बघू शकता त्याचा बी दम झालेला आहे थोडासा. तरी बी तो आमच्याबरोबर आलेला आहे वरती, कारण की इकडे जरा बिबटे जेवढाच थोडासा आधार. बघू शकता का दम टाकीत आपल्या मेंढ्याच्या आहे त्या तिथं. बघू शकता तुम्ही आम्ही आता निम्म्यापर्यंत चाललेलो आहे, तरी बी एकदम दम झालेला आहे. बघू शकता अजून वरती भरपूर आहे, पण इकडं आमचा दम झालेला आहे. जायचे नाही डोंगर सध्या का रे मित्रांनो. बघू शकता आम्ही आता निम्म्या डोंगरावरती आलेलो आहे.
बघू शकता हा तुम्ही पाठीमाग जो आहे जो अख्खा डोंगर आहे तो बी भरपूर वरती आहे. पाठीमाग बघू शकता अजून निम्मा डोंगर वरती आहे. पण इकडं बस आमचा दम झालेला आहे. बघू शकता सम पांडे पण इथं बसलेला आहे. त्याचा बी मोका गोठा होईल उन्हात आणायची. इकडं पाणी वगैरे काहीच आणलेलं नाही आम्ही, तसंच आलेलो आहे वरती. आपल्या मेंढ्या वगैरे त्या तिथे बघू शकता. तर चला पाठीमागच्या कॅमेऱ्याने बाकीचा व्ह्यू आपण इथला कडकमध्ये बघूया. तर मित्रांनो बघू शकता इथं डोंगराच्या निम्म्या भागावरून हा व्ह्यू तुम्ही एकदम मस्त वाटतंय. थोडीशी गारगार हवा येते आणि एकदम खालूनपर्यंत वरती चढत आल्यानंतर इकडं डोंगरावरती येऊन बसल्यावरती गार हवा जेव्हा अंगाला लागते एकदम भारी वाटतं, एकदम निवांत वाटतं. बघू शकता तर अजून निम्मा डोंगर बाकी चढायचा, पण आता इथंच आमचा दम झालेला आहे त्याच्यामुळे इथंच थांबून घेतलेलं आहे आपण. बघू शकता ही जी चारी आहे याच्यामध्ये बिबटे वगैरे पण राहते, कारण की जास्त तिला अडचण आहे आणि बिबट्याला लपायला सुद्धा एकदम अडचण आहे. त्याच्यामुळं तिकडं काय आपल्याला जायचं नाही आहे, इथूनच खाली जाणार आहे आपण. आमचा गोकुळा डॉनसुद्धा आलेला आहे बघू शकता. त्याचा बी दम झालेला आहे, तो आमच्या मागं पळतच आलेला आहे. आपल्या मेंढ्या वगैरे बघू शकता तिथे, आपल्या मेळाल्या मेंढ्या तिथेही बघू शकता तुम्ही. त्या अगोदर तुम्ही हा व्ह्यू परत एकदा बघू शकताय. हा जो अंगठा डोंगर दिसतोय या अंगठ्या डोंगराच्या त्या साईडला मनमाड आहे. बघू शकता तुम्हाला बिल्डिंगा दिसत असतील थोड्या थोड्या. आता मित्रांनो आम्ही उतरतोय खाली, बघू शकता समोर शेट परत एकदा समोर आहे. मोकार वार चाललंय आणि तोच आता पुढे आहे, तोच रस्ता दाखवणार आहे कुठून जायचंय काय. त्याच्या पाठीमागं चाललोय मी, बघू शकता सरकत बी. फायनली मित्रांनो आता डोंगराच्या खाली उतरलेलं आहे. बघू शकता आता एक परत छोटंसं जंगल लागलेलं आहे. बघू शकता मोकार गुलतऱ्याचे झाड आहे. आणि आता आपण चाललोय दुसऱ्या डोंगरावरती चारण्यासाठी. बघू शकता सम पांडे तिकडं पुढं आहे, इकडं पाठीमागं आहे आणि म्हणजे आपल्या मेंढ्या आहे. बघू शकता तुम्ही. तर यानंतर जायचं आपल्याला हा छोटासा डोंगर दिसतोय त्या साईडला जायचं आहे. तर चला आता जाऊया मस्तपैकी चावरूया आपल्या मेंढ्या. बघू शकता परत एकदा मेंढ्या आपण पाण्यावरती आणलेला आहे आणि समपांड्याने बघू शकता मासा धरलेला आहे. कसा धरला काय माहीत नाही, पण बघू शकता जिवंत मासा पकडलेला आहे. तर चला तुम्हाला तो मासा दाखवतो खत्रीमध्ये. बघू शकता बुदिल का काहीतरी म्हणते त्याला आणि समपांड्याने धरलेला आहे. तर बघू शकता दाखव खाली ठेव. बघू शकता मित्रांनो कोणता मासा आहे काय माहिती, पण मग समपांड्याने धरलेला आहे. बघू शकता कशासाठी धरलं काय माहिती, त्याला आपण आता परत सोडून देऊ मला असं वाटतंय मस्तपैकी. अरे जिंदाची बघू शकता. तर त्याला चला परत एकदा त्याला सोडून देऊया खाली, उन्हात आणायचे थोडासा गार होईल तो. बघू शकता आणि बघू शकता मित्रांनो एका कांद्याच्या वावरामध्ये आपण आलेलो आहे आता मेंढ्या सारण्यासाठी. सकाळ उपवास असल्यामुळे मोकार पाळते येते आणि आपल्या शेजारीच मानदान आणि देवी कांदे भरायला आलेले आहे. ते बघू शकता एवढ्या गोण्या भरल्या आहे, इकडे काही गोण्या आहे. बघू शकता मोकार मेंढ्या पाळते. हो बघू शकता आता सकाळ जाऊन काही त्याच्यामुळे एकदम कातून भिडलेल्या आहे त्या खायला. बघू शकता चिलटा चालता मोठाल्या मोकार खाते आहे कातून. बघू शकता तर आता इथं 4-5 वाजेपर्यंत सारू मस्तपैकी आणि त्यानंतर आता डायरेक्ट आपण सकाळी ज्याला गाडी लावली आहे तिला संध्याकाळी आपण जाणार आहे मुक्कामी. बघू शकता एकदम लाल कांदा इकडे. बघू शकता हे जे झाड दिसते तुम्हाला पिवळ्या याला काटे बी आहे, त्याच्यामुळे काटा टोचला मला जस्ट पिवळ्या फुलाला काटे मोका आहे त्याला काटे बी टोसा द्या. बघू शकता तसं आता दुपारपर्यंत आपण इथं चारू 4-1 वाजेपर्यंत आणि 5 वाजता भेटू डायरेक्ट आता आपल्या वाड्यावरती. तर फायनल मित्रांनो बघू शकता आता आम्ही वाड्यावरती पोहोचलेलो आहे. बघू शकता संध्याकाळची वेळ झालेली, दिवस गेला आहे, जवळपास 6:30 वाजत आलेले आहे आता. आणि आता इथंच बघू शकता वाघर ठोकायचं काम चाललेलं आहे. समपांडे वाघर ठोकायला बिले गेलेलं आहे. बघू शकता ना आम्ही आता घटकावर मेंढ्यांकडे उभं आहे, कारण की इथं काही अजून कांदे काढायचे बाकी. बघू शकता त्या मोकार पाळायला त्या मेंढ्या एक जागी राहतीच नाही. मोकार झेमेला आहे त्यांचा, मोकार बगडी केली त्यांनी, पाय दुखू राहिले अक्षरशः पोळू त्यांच्या पाठीमागं. अजून जवळपास अर्धा 1 तास चारावं लागेल, म्हणजे जवळ अंदर पडत नाही तवरक चारावंच लागणार आहे. अंदर पडल्यानंतर त्या वाघिणीमध्ये कोंडाचे राहते तवरक त्या असं चाराचे राहते. बघू शकता तर आता सगळी गँग उभी आहे तशी सगळ्या कोपऱ्याने. बघू शकता त्याच्यामुळे एवढा काही विषय नाही, तरी बी पळते ते. तर मित्रांनो आजचा दिवस एकदम खतरनाक गेला. मोकार जाम झालं, मोकार बगळी होईल फिरून येऊ का बरं.
मोकार बगळी झालेली आहे मित्रांनो. आबान तेच कशी काय ओळत्या काय माहिती, त्यांनाच माहिती. मोकार बगळी आहे. तर चला हा व्हिडिओ इथंच थांबूया. आता मेंढ्या बिंड्या कोंडून देऊया, करूया थोडासा आराम. त्यावेळी अगोदर हा व्हिडिओ थांबूया. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब नक्कीच करा. भेटूया अशाच एका नव्या व्हिडिओमध्ये.